नमस्कार मंडळी. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला पॉझिटिव्ह फीलिंग, सुखाची छोटी बेरीज, जगण्याचे साधे गणित हा विषय घेऊन मी तुम्हाला व्हिडिओद्वारे माझे विचार मांडते. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि ऐकत राहा. माणसाचा स्वभाव मोठा गमतीशीर आहे. आपल्याला एखादी जखम झाली की आपण ती वारंवार कुरवळत बसतो, पण जखम भरून आल्यावर जो आनंद मिळतो तो मात्र आपण विसरून जातो. म्हणूनच म्हटलं जातं, माणसे दुःखाचे पाढे घडाघड वाचतात, पण सुखाच्या लहान क्षणांची बेरीज मात्र करत नाहीत. दुःखाचे पाठांतर का? आपण जेव्हा दुःखाचे पाढे वाचतो तेव्हा आपण नकळत स्वतःला बिचारा ठरवत असतो. कुणीतरी आपल्यावर अन्याय केला, नशिबाने साथ दिली नाही किंवा ते हवं ते मिळालं नाही, या गोष्टीचाही शोक आपल्याकडे पक्का असतो. हे पाढे आपण इतरांना ऐकवतो, पण स्वतःच्या मनालाही पुन्हा पुन्हा सांगतो. पण यामुळं होतं काय? आपलं मन एक नकारात्मक चक्रात अडकून पडतं. सुख हे नेहमी मोठ्या स्वरूपातच येईल असं नाही. लॉटरी लागणं किंवा मोठं पद मिळणं हेच फक्त सुख नसतं. सुखाची खरी जादू हे त्याच्या बेरजेत आहे. सकाळी उठल्यावर मिळालेला वाफाळलेला चहाचा कप, रस्त्याने चालताना एखाद्या अनोळखी लहान मुलाने दिलेले निरागस हास्य, कामाच्या व्यापात अचानक जुन्या मित्राचा आलेला फोन, कधीतरी स्वतःसाठी बनवलेला एखादा आवडीचा पदार्थ. हे क्षण दिसायला अगदी छोटे असतात, पण जेव्हा आपण अनेक क्षणांची बेरीज करतो तेव्हा त्याचं उत्तर समाधान असं येतं. गणिताचा एक साधा नियम आहे, जोपर्यंत आपण संख्यांची मांडणी नीट करत नाही तोपर्यंत उत्तर बरोबर येत नाही. आयुष्याचंही असंच आहे. जर आपण फक्त उणे चिन्हाकडे म्हणजेच दुःखाकडे लक्ष दिलं तर आयुष्याची बाकी नेहमीच शून्य किंवा वजा येईल. पण जर आपण अधिक चिन्हांचा म्हणजेच सुखाच्या लहान क्षणांचा वापर केला तर आयुष्याची गोळाबेरीज नक्कीच समृद्ध होईल. दुःख विसरून सुखाचा हिशोब मांडायला शिका, कारण आयुष्य हे पाढे करण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. आजपासून आपणही आपल्या आयुष्यातील दुःखाचे पाढे बंद करून सुखाच्या लहान क्षणांची बेरीज करायला सुरुवात करूया का? बरोबर आहे ना मंडळी? लाईफ हे असंच असतं. म्हणून सुखाची बेरीज, दुःखाचे पाढे बंद. तर ह्या ब्लॉगमधून मी तुम्हाला आमचा प्रवास पण शेअर केला आणि माझे विचार पण मांडले. तर कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ. आणि कसा वाटला हा ब्लॉग तेही सांगा. काळजी घ्या, काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. थँक यू सो मच.